नमस्कार सर्वांना. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये. तुम्ही बघताय कोल्हापूरमधले हे सुंदरसं असं शेत. खूप छान आहे. ही केळीची शेती आहे. काळीभोर माती आणि हिरवं हिरवं शेत. कोल्हापूरला जणू काही आशीर्वादच आहे की म्हणजे बऱ्याच नद्या कोल्हापूरमधून जातात. त्यामुळे आजूबाजूचा प्रदेश हा कायम हिरवागारच असतो. ह्या मातीत काही पेरलं तरी उगवतं. काहीही अशी काळीभोर मऊसूत माती. अशा प्रकारची माती आपल्याला क्वचितच काही ठिकाणी मिळते. त्यापैकी एक आपलं कोल्हापूर आहे. बाहेर गरमी खूपच जाणवते. त्यामुळे जरा म्हटलं उसाचा रस प्यावा. तर इथे उसाचा रस काढत होते तिथे आम्ही आलो आणि छानपैकी थंड असा उसाचा रस आम्ही प्यालो. थंडगार. नरसोबाची वाडी हे भगवान दत्तात्रयांचं पवित्र स्थान मानलं जातं. बरोबर. आज आपण आलो आहे कृष्णा नदीच्या काठी असलेले नरसोबाच्या वाडी येथे. नरसोबाची वाडी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक पवित्र प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे भगवान दत्तात्रयांचे पवित्र स्थान असून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येथे येतात. हे ठिकाण कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले आहे. नरसोबाची वाडी हे श्री दत्तात्रयांचे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचे निवासस्थान मानले जाते. येथे त्यांच्या पादुका स्थापित आहेत. नरसोबाची वाडी ही कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले आहे. आता तुम्ही पाहू शकता इथलं वातावरण खूपच शांत आणि भक्तिमय आहे. इथे येताच मनाला खूप समाधान मिळतं. दूरदूरहून लोक इथे दर्शनासाठी येतात. नरसोबाची वाडी हे भगवान दत्तात्रयांचे पवित्र स्थान मानले जातं. इथे श्री नरसिंह सरस्वती यांच्या पादुका आहेत. भक्त इथे येऊन प्रार्थना करतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद घेतात. इथे सकाळी आणि संध्याकाळी आरती खूप सुंदर होते. तुम्ही पाहू शकता खूप भाविक दर्शनासाठी आले आहेत. घाटावर बसून इथलं दृश्य खूप सुंदर दिसतं.
माझा एक्सपिरियन्स इथे खूपच छान झाला. जर तुम्हाला शांतता आणि भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण नक्कीच विजिट करा. हा जो तुम्ही पाहत आहात तो कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम आहे. या संगमाला खूप धार्मिक महत्त्व आहे. लोक इथे स्नान करतात आणि पवित्र मानतात. खरंच इथलं वातावरण खूप पॉझिटिव्ह आणि शांत वाटतं. इथे बाहेरील बाजूसुद्धा छोटे छोटे देऊळ आहेत. म्हणजे विठ्ठलाचं असू दे आणि गोपाळस्वामींचं असू दे. प्रत्येक असं देवाची वगैरे इथे छान छान देऊळ, छोटी छोटी देऊळ आहेत. खूप छान वाटते इथे आल्यावर. मंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही म्हटलं जेवणाची वेळ झाली होती तर छानपैकी जेवणाचा आस्वाद घेतला. शाकाहारी जेवण खूप छान छान आहे तिकडे. तुम्ही बघू शकता की एक साधंच पण खूप छान. बाहेर भाज्यासुद्धा अतिशय चांगल्या होत्या तर मला मग घ्यायचा मोह आवरला नाही. वालपापडी असू दे, गवार तिकडची, परत हिरवी वांगी, खूप छान, खूप मस्त होतं. तर मित्रांनो, हा होता नरसोबाची वाडीचा छोटासा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असा नवीन व्लॉग घेऊन.